नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम 2024 साठी ई पीक पाणी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। तुम्हाला आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी लाईव्ह करून दाखवणार आहे ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे आहेत। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर इथं आपल्याला सर्च बारमध्ये ई पीक पाणी असं नाव टाकायचं आहे। ई पीक पाणी असं नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप्लिकेशन इथं ओपन होईल, तुम्ही पाहू शकतात। त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। तुम्ही जर ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल तर ते तुम्हाला अपडेट करायचं आहे। अपडेट झाल्यानंतर किंवा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे। इथं ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला इथं बोटाने साईडला लोटायचं आहे, दोनदा लोटायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर इथं महसूल विभाग निवडायचा ऑप्शन आलेला आहे, परंतु त्या अगोदर इथं खाली तुम्ही पाहू शकतात तुम्हाला ई पीक पाणी करण्याचा जो काही कालावधी आहे तर हा रब्बीसाठी 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत आहे। तुमच्या हातामध्ये फक्त 15 जानेवारी आहेत। तुम्ही 15 जानेवारीपर्यंत तुमच्या पिकाची ई पीक पाणी इथं करू शकतात। आता इथं आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे। आपला जो काही तुमचा महसूल विभाग असेल तर तुम्ही इथं निवडू शकतात। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे जो काही असेल तुम्ही तो इथं निवडू शकतात। माझा नाशिक आहे, मी नाशिक निवडीत आहे। त्यानंतर इथं या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या बाणावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर दोन पर्याय आलेले आहे, शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर। तर आपल्याला इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारलेला आहे, आपल्याला आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल, तुम्ही पाहू शकतात। इथं आता खातेदाराचे नाव आलेले आहेत, परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत ई पीक पाणी केली नसेल किंवा तुम्ही नवीन मोबाईल नंबर वगैरे टाकत असाल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, नवीन खातेदार नोंदणी करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचा विभाग निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गाव निवडायचं आहे आणि या बाणावरती इथं क्लिक करायचं आहे। मी ऑलरेडी इथं निवडलेलं आहे तर त्यासाठी इथं मी डायरेक्ट इथं माझे खातेदाराचे नाव आलेले आहेत, मी इथं खातेदार निवडीत आहेत। खातेदार निवडायच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपण आतापर्यंत किती जणांची पीक पाणी केलेली आहेत आपल्या मोबाईलमध्ये, म्हणजे आपल्या मोबाईलवरून आपण किती रजिस्टर केलेले आहेत तर त्याची संपूर्ण नाव इथं येईल। आपल्याला ज्या नावाची ई पीक पाणी करायची आहे तर ते नाव इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला संकेतांक नंबर टाकायचा आहे। तुम्ही जर हा संकेतांक नंबर विसरला असेल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, संकेतांक विसरलात हे नाव दिसत आहे तर बघा इथं तुम्हाला संकेतांक विसरलात या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि त्याच्या खाली संकेतांक नंबर दाखवला जातो, तर तो नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे। इथं आता खातेदार निवडल्यानंतर आणि खाली संकेतांक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे होम पेज हे ओपन होईल। इथं भरपूर ऑप्शन तुमच्यासमोर आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर इथं तुम्हाला कायम पड, चालू पड नोंदवा, त्यानंतर पीक माहिती नोंदवा। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पीक माहिती नोंदवा। आता इथं पीक माहिती नोंदवा असं म्हटल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल। तर इथं तुम्हाला आता तुमच्या पिकाची संपूर्ण जी काही माहिती असेल तर ही माहिती भरायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा विचारलेला आहे तुम्हाला तुमचा खाते क्रमांक, तर इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथं खाली विचारलेला आहे भूमापन म्हणजेच गट क्रमांक विचारलेला आहे तुमचा, 7/12वरती जमिनीचा जो काही गट नंबर असेल तो गट नंबर इथं टाकायचा आहे। आणि वरचा खाते नंबर हा 8वर असतो किंवा 7/12वरती पण असतो, तुम्हाला 8 प्रमाणे म्हणजे 8चा जो नंबर आहे तर हा नंबर तुम्हाला तिथं टाकायचा असतो। त्यानंतर इथं खाली तुमचं जमिनीचं जे एकूण क्षेत्र आहे तर हे ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर पोट खराबा सोडून द्यायचं आहे, काही करायचं नाही। त्यानंतर इथं आपल्याला हंगाम विचारलेला आहे, तर इथं तुम्ही खरीपसाठी ई पीक पाणी करीत आहात की संपूर्ण वर्षासाठी, तर आपल्याला ते निवडायचं आहे। आता सर्वजण रब्बीसाठीच ई पीक पाणी करीत असाल तर इथं आपल्याला रब्बी निवडायचं आहे। त्यानंतर इथं खाली आपल्याला यायचं आहे, इथं पिकाचा वर्ग विचारलेला आहे। आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जर एक पीक असेल तर तुम्हाला इथं निर्भळ पीक, एक पीक असा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि तुमचं जर अनेक पीक असेल म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये जर तुमचे वेगवेगळे पिकं असतील तर तुम्हाला इथं मिश्र पीक, हा बहुपीक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता माझं इथं एकच पीक आहे तर मी इथं निर्भळ पीक हाच ऑप्शन सिलेक्ट करीत आहे। त्यानंतर इथं आपल्याला निर्भळ पिकाचा प्रकार विचारलेला आहे, तर इथं तुम्हाला फळबाग आहे की तुमचं पीक आहे, म्हणजे जर तुमचं फळबाग असेल जसं की डाळिंब वगैरे, पेरू वगैरे, संत्रा असं काही फळबाग असेल तर तुम्ही इथं फळबाग निवडू शकता। आणि जर तुमचं कांदा, गहू, हरभरा असं असेल तर तुम्हाला इथं पीक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पिकाची झाडांची नावे, तर या ठिकाणी आता तुम्हाला तुमचं जे पीक असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। आता इथं माझं कांदा आहे तर मी कांदा निवडत आहे। तुमचा हरभरा, ज्वारी जे काही असेल किंवा मका वगैरे तर
तुम्ही ते निवडू शकता। त्यानंतर इथं आता क्षेत्र भरा, हेक्टर आर मध्ये भरायचं आहे। आपल्याला हेक्टर प्रमाणे हे क्षेत्र टाकायचं आहे। म्हणजे इथं आता बघा, तुम्हाला जर पूर्ण तुमचं क्षेत्र जेवढं आहे तेवढं टाकायचं असेल तर तुम्ही इथं पूर्ण क्षेत्र भरा या नावावरती क्लिक करायचं आहे। ऑटोमॅटिकली सगळं क्षेत्र इथं येऊन जाईल। आता जर तुमचं क्षेत्र 2 एकर असेल आणि तुम्हाला फक्त 1 एकरची इथं ई पीक पाणी करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 0.40 असं टाकायचं आहे। आणि जर तुम्हाला 2 एकराची करायची असेल तर तुम्ही इथं 0.80 टाकायचं आहे, तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे। आणि जर तुम्हाला 1 हेक्टरची करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट 1 टाकू शकतात, 0 पॉइंट वगैरे टाकायची गरज नाही। आणि त्यानंतर तुम्हाला जर 2 हेक्टरची करायची असेल तर तुम्ही 2 हेक्टर असं टाकू शकतात, 2 टाकायचं आहेत। आणि जर तुम्हाला 20 गुंठ्याची करायची असेल तर 20 गुंठे टाकू शकता, 0.20 गुंठे असं टाकू शकतात। जर तुमचं क्षेत्र हे 2.5 एकरापेक्षा कमी असेल, म्हणजे हेक्टरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 0 पॉइंट करूनच तुमचं क्षेत्र मेन्शन करायचं आहे। जर 60 गुंठे असेल, म्हणजे 1.5 एकर असेल तर तुम्ही 0.60 गुंठे असं करायचं आहे। त्यानंतर इथं जलसिंचन साधने विचारलेलं आहेत, तर इथं तुमचं जे काही असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। माझी विहीर आहे तर मी इथं विहीर निवडत आहे। तुमचं जर बोर असेल तर तुम्ही इथं कूपनलिका वगैरे निवडू शकतात, किंवा तुमचं शेततळ वगैरे असेल तर इथं भरपूर ऑप्शन आहेत, तर तुम्ही ते निवडू शकता। त्यानंतर इथं खाली बघा सिंचन पद्धती आहेत, तर आता इथं तुमचं ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचन निवडायचं आहे, तुषार सिंचन असेल तर तुषार सिंचन निवडायचं आहे, प्रवाही सिंचन असेल तर प्रवाही सिंचन निवडायचं आहे। जे काही असेल तुमचं ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। इथं माझं तुषार सिंचन आहे तर मी इथं तुषार सिंचन करीत आहे। त्यानंतर इथं लागवडीचा दिनांक, आता तुमची जी काही पेरणीचा दिनांक आहे, जर तुम्ही कांदा लागवड केलेली असेल तर तुमचं कांद्याची लागवडीचा दिनांक किती आहे, तुम्ही किती तारखेला लावलेला आहे तर ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे। तुमचं जे काही पीक असेल तुम्ही त्या पिकाची तारीख इथं टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं पुढे जा नावाचा ऑप्शन आहे, तर तुम्हाला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तुम्ही पाहू शकता इथं आता एक मॅप आलेला आहे, लॅटिट्यूड लँगिट्यूड आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही ई पीक पाणी करत आहात तर तुम्हाला त्याच जमिनीमध्ये तुमच्या त्याच सातबाऱ्याच्या उतार्यावर जिथं तुम्ही ई पीक पाणी करीत आहात तर तुम्हाला तिथंच जाऊन उभा राहायचं आहे आणि तिथूनच तुमची ई पीक पाणी करायची आहे। त्याच्याशिवाय तुमची ई पीक पाणी होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतामध्ये जात नाहीत। म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचा जो काही गट असेल त्या गटामध्ये तुम्ही ई पीक पाणी करण्यासाठी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमची इथं ई पीक पाणी होणार नाहीत। तसं इथं सुद्धा पाहू शकतात पीक पाणीसाठी निवडलेल्या सर्व गटाचा नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासून जे आपण उभे असलेले अंतर, म्हणजे आपण किती लांब आपल्या जमिनीपासून आपल्या गटापासून उभे आहात तर ते इथं दाखवलं जातं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही इथं बघू शकतात रेड एरिया दाखवलेला आहे, तर त्यामध्ये तुमचा गट आहे। तुम्हाला त्या गटामध्ये इथं यायचं आहे आणि जिथं लोकेशनचं चिन्ह दाखवलं जातं तर तुम्ही तिथं उभा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जो काही जमिनीचा गट असेल, तुम्ही ज्या गटाची ई पीक पाणी करत आहात तर तुम्हाला त्या गटामध्ये जाऊन इथं उभा राहायचं आहे। हे म्हणजे माझं ग्रीनमध्ये आलेलं आहे तर मी इथून माझ्या पिकाची ई पीक पाणी ही करू शकतो। तर असं ग्रीनमध्ये आल्यानंतर म्हणजे हिरव्या कलरमध्ये आल्यानंतर तुम्हाला अद्ययावत करा या नावावरती क्लिक करायचं आहे। अद्ययावत करा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला 2 तुमच्या पिकाचे फोटो घ्यायचे आहेत। पहिला छायाचित्र 1 मध्ये एक फोटो काढायचा आहे। त्यानंतर आपलं जे काही पीक असेल तर त्याचा आपल्याला एक फोटो काढायचा आहे। त्यानंतर तो इथं ओके म्हणायचा आहे। ओके म्हटल्यानंतर त्यानंतर आपल्याला पुन्हा तसाच दुसरा एक फोटो काढायचा आहे। छायाचित्र 2 या नावावरती क्लिक करायचं आहे आणि आपण इथं गटापासून किती अंतरावर उभे आहेत तर ते दाखवित आहेत, तर आपल्याला इथं ठीक म्हणायचं आहे। आणि दुसरा एक आपल्याला असाच फोटो आपल्या पिकाचा काढायचा आहे। 2 फोटो काढल्यानंतर आपल्याला इथं बरोबरचं एक खूण दिसते, टिक दिसते, तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती इथं आलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपण काढलेले फोटोसुद्धा आलेले आहेत आणि आपण किती अंतरावर उभे आहेत तर ते संपूर्ण तिथं आलेलं आहे। तर आपल्याला इथं एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशी एक सूचना येईल, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, तर तुम्हाला इथं ठीक आहे म्हणायचं आहे आणि पिकाची माहिती पहा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आपण आतापर्यंत केलेली ई पीक पाणीची संपूर्ण माहिती इथं आलेली आहे। तुम्ही पाहू शकतात जे काही आपण माहिती निवडलेली आहेत, भरलेली आहे, तर ही संपूर्ण तुमचा खाते क्रमांक आलेला आहे, गट नंबर आलेला आहे, कांदा पीक म्हणजे आपण पीक कोणतं निवडलेलं आहे, क्षेत्र कोणतं भरलेलं आहे, किती भरलेलं आहे, हंगाम कोणतं निवडलेला आहे, लागवडीचा दिनांक किती निवडलेला आहे, संपूर्ण माहिती डिटेल इथं आलेली आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये आता एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर इथं काही तुमची माहिती भरताना चुकलेली असेल तर तुम्हाला फक्त 48 तुमच्या हातामध्ये आहेत, 48 तास। तर तुम्हाला काय करायचं आहे, नष्ट करा या नावावरती क्लिक करायचं आहे, किंवा दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती सुद्धा 48 तासामध्ये करू शकतात। त्यानंतर तुम्हाला होम या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर भरपूर असे पुन्हा ऑप्शन ओपन होतील, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड या नावावरती आता क्लिक करायचं आहे। आपली माहिती अपलोड झालेली आहे, आपल्याला ठीक आहे म्हणायचं आहे। त्यानंतर इथं
पीक माहिती मिळवा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं पीक माहिती आपल्याला मिळवायची आहे। आपली माहिती प्राप्त झाली आहे अशी सूचना येईल। त्यानंतर आपल्याला पुन्हा इथं ठीक आहे असं म्हणायचं आहे। त्यानंतर इथं गावचे खातेदारांची पीक पाहणी असा एक शेवटचा ऑप्शन आहे, आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत तर याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्यांचे नाव इथं आलेले आहेत। ज्यांचं ग्रीनमध्ये नाव आहेत त्यांची ई पीक पाहणी झालेली आहेत आणि ज्यांचं व्हाईटच्या बॅकग्राऊंडमध्ये नाव आहे तर त्यांची ई पीक पाहणी ही अपूर्ण आहेत। मित्रांनो, आता ई पीक पाहणी केल्यानंतर आपण कोणती माहिती काय भरलेली आहे तर हे बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक डोळ्याचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून येईल। इथं तुम्ही आतापर्यंत काय माहिती भरलेली आहेत म्हणजे तुमचा खाते क्रमांक, गट नंबर, काय ई पीक पाहणी, तुम्ही कोणतं पीक निवडलेलं आहे तर तसंच तुम्ही हंगाम कोणता निवडलेला आहे तर संपूर्ण माहिती इथं आलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण यादी सुद्धा पाहू शकता। आतापर्यंत कोणी कोणी ई पीक पाहणी केलेली आहेत आणि तुमची सुद्धा माहिती तुम्ही इथं पाहू शकतात आपली ई पीक पाहणी झाली आहे का नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची आपल्या मोबाईलवरून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ई पीक पाहणी करू शकतात। आपण तुमच्यासाठी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।